नगर महानगरमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी आमिर गद्रे आणि आता एक महत्त्वाची बातमी वाहन चालकांसाठी। सरकार आता बेपर्वा वाहन चालकांवरती अधिक कठोर कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे। 3 महिन्यांच्या आत तुमच्या वाहनाच्या ई-चलनाचा दंड जर भरला नसेल तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकतं आणि इतकंच नाही तर एका वर्षात 3 वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचं लायसन्स किमान 3 महिन्यांसाठी जप्त केलं जाऊ शकतं। पाहूयात हे नियम नेमके काय आहेत। वाहन चालकांनो सावधान, तर जप्त होणार तुमचं लायसन्स। केंद्र सरकारचा नवा नियम मोडूनही चलान न भरणाऱ्या वाहन चालकांना लगाम लावण्यासाठी आता केंद्र सरकार कठोर पावलं उचलणार आहे। जर तुम्ही वेळेत ई चलान भरलं नाही तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स काही काळासाठी निलंबित होऊ शकतं। त्यासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे। या अंतर्गत ई चलान भरलं नाही तर थेट लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे। 3 महिन्यात ई चलान न भरल्यास ही कारवाई होणार आहे। एका वर्षात 3 वेळा नियम मोडणाऱ्यांचं लायसन्स थेट जप्त केलं जाणार आहे। तर अशा प्रकरणात वाहनही किमान 3 महिन्यांसाठी जप्त होऊ शकतं। वारंवार नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचा विमा प्रीमियम वाढवण्यात येणार आहे। मोदी सरकारच्या या नव्या नियमावलीवर वाहन चालक काय म्हणतायत पाहूयात। गव्हर्नमेंटने सुविधा पण दिल्या पाहिजेत। आता रस्त्यावरती खड्डे किती असतात ते माहिती आहे, बरोबर। मग त्या खड्ड्यामुळे माणसं ना लेट होतं, मग तेव्हा ते माणसं नियम तोडायला बघतात। 3 महीने मेरा लाइसेंस जब्त हो जाएगा तो मैं खाना क्या खाएगा? व्यापार बच्चा नहीं मानता, दुनिया कोई मानता नहीं, चलाएंगे तभी तो। अब पैसा उतना होता नहीं कि मैं ये चार्ज भरूँ, लाइसेंस जब्त होएगा तो क्या खाना खाएगा मैं? सरकार को सोचना चाहिए उसके ना। आता त्या ड्रायव्हरची काहीतरी परिस्थिती असल्यामुळे त्याने भरलेलं नाहीये, त्याला विचारावं ही माझी तर म्हणजे पूर्णपणे संमती आहे। डायरेक्टली तुम्ही त्याचं चलन हे ते लायसन कॅन्सल करणे चुकीचं आहे। एका अहवालानुसार देशात ई चलान भरण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचं दिसून आलंय। दिल्लीमध्ये ई चलनाचा केवळ 14% दंड वसूल केला गेलाय, तर कर्नाटकमध्ये 21%, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये 27%, ओडिशामध्ये 29% दंड वसूल करण्यात आलाय। याउलट राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये 62 ते 76 पर्यंत दंड वसुली झाली आहे। काही वेळा चलान उशिरा मिळतं किंवा चुकीचं चलान जारी होतं। हे लक्षात घेऊन सरकार लवकरच एक SOP लागू करणार आहे, ज्यामध्ये वाहन मालकांना त्यांच्या प्रलंबित दंडाची माहिती दरमहा पाठवली जाणार। नियम मोडून ही चलान न भरण्याच्या बेफिकीर वृत्तीला चाप बसवण्यासाठी कायद्यात बदल केला जाणार आहे। त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडू नका आणि मोडल्यास वेळीच दंड भरणं हे शहाणपणाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।